सांगली जिल्हा, धुळे जिल्हा पुरुष विभाग, पिंपरी चिंचवड सातारा जिल्हा, मुंबई उपनगर पश्चिम, नाशिक ग्रामीण आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार। हॅलो, महिला विभाग पहिला पुकार धुळे जिल्हा, बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण, जळगाव जिल्हा, पुणे शहर ग्रामीण, सिंधुदुर्ग जिल्हा। महिला विभागात दुसरा पुकार, महिला विभागात दुसरा पुकार धुळे विरुद्ध बीड, नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव, पुणे ग्रामीण विरुद्ध सिंधुदुर्ग। दुसरा पुकार धुळे विरुद्ध बीड, नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग। दुसरा पुकार। पुरुषांच्या सामन्याला पहिला पुकार, पुरुषांच्या सामन्याला पहिला पुकार सांगली विरुद्ध धुळे, पिंपरी चिंचवड विरुद्ध सातारा, मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध नाशिक ग्रामीण। पुरुष विभागात पहिला पुकार सांगली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 चा थरार अनुभवण्यासाठी खेळाडू इतकेच क्रीडा रसिकही अत्यंत उत्सुक आहेत आणि म्हणून या 6 मैदानांवर रंगणारे हे सगळे सामने प्रत्येकाला पाहायची इच्छा असते। यासाठीच 3 मोठे LED स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्यावरती रंगतदार अवस्थेतल्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण अवश्य पाहू शकता। या कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी कबड्डी खेळा व्यतिरिक्त अन्य खेळामध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलेले अनेक खेळाडू कालपासून या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावत आहेत। आज इंटरनॅशनल ॲथलीट असणारी आणि नॅशनल कबड्डी खेळाडू स्नेहल राजपूत या ठिकाणी उपस्थित आहे। स्नेहलचं देखील मनःपूर्वक स्वागत। वृषाली वाघुले यांना विनंती आहे आपण स्नेहल राजपूत या इंटरनॅशनल ॲथलीटचं या कबड्डी स्पर्धांच्या व्यासपीठावर स्वागत करावं। आलो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 चा थरार अनुभवण्यासाठी माजी खासदार सन्माननीय किरीट सोमय्याजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। किरीट सोमय्याजी यांचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं, सर्व प्रशिक्षक पंच आणि सर्व कबड्डी असोसिएशनच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत। महिला संघ व्यवस्थापिका धुळे, बीड, नाशिक ग्रामीण, जळगाव, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग। आपल्याला थोड्या वेळातच आम्ही फायनल कॉल देणार आहोत, आपण तयारीत राहायचंय।
क्रीडांगण क्रमांक 1, 2 आणि 3 वरील सामना समाप्त व्हायला थोडेच मिनिटे शिल्लक आहे. धुळे, बीड, नाशिक ग्रामीण, जळगाव, पुणे ग्रामीण आणि सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापिका आपले संघ तयारी ठेवायचा आहे. अवश्य लाभ घ्यावा, त्या ठिकाणी सर्वांनी आश्वस्त व्हावं अशी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ही परवापासून या मैदानामध्ये सुरू झाली. या एकाच भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये एकूण 6 मैदानं तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून तब्बल महिलांचे 31 आणि पुरुषांचे 31 असे एकूण 62 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे आणि त्यामुळं एक संघ महिलांचा आणि एक संघ पुरुषांचा असा या स्पर्धेमधून निवडला जाईल आणि म्हणूनच ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा सुद्धा आहे. त्यामुळं मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच या स्पर्धेचा, या कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी माजी खासदार सन्माननीय किरीट सोमय्याजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. किरीटजींचं मनःपूर्वक स्वागत. आयोजकांच्या वतीनं ठाणे भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष सन्माननीय संजय वाघुले साहेब, तसंच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील या दोघांनाही विनंती आहे आपण किरीटजी सोमय्या यांचं स्वागत करावं. कबड्डीमध्ये अत्यंत चाणाक्षपणे आणि मोका साधून पकड करावी लागते. अशी पकड करण्यात खऱ्या अर्थानं माहीर असणारे किरीट सोमय्याजी आज आवर्जून हा थरार अनुभवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं किरीट सोमय्याजी यांचं मनःपूर्वक स्वागत. आदरणीय माजी खासदार श्री किरीट सोमय्या साहेबांच्या माहितीसाठी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं महत्व अतिशय मोठं आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या भगव्याला सन्मान देण्याचं काम करणार आहे आणि खरोखरच आम्ही आभारी आहोत तुमचे. तुम्ही कबड्डी स्पर्धेला इथे उपस्थित झालेले आहे आणि नुकताच वाघुले सरांनी सांगितलेलं आहे की आपला परिचय क्रीडांगण क्रमांक 2 वर संघाबरोबर करून दिला जाईल. मी आदरणीय माजी खासदार श्री किरीटजी सोमय्या साहेबांचं महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या वतीने आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने श्री संजयजी वाघुले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा, अध्यक्ष विश्वास सामाजिक संस्था, माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि श्री कृष्णा पाटीलजी अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने मी आदरणीय माजी खासदार श्री किरीटजी सोमय्या यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि किरीटजी सोमय्या, आपण या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा, खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आमच्या सर्व संघांच्या वतीने, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या वतीने मनपूर्वक आपले आभार प्रकट करतो. यानंतर महिलांचे सामने होणार आहे. थोड्या वेळात आम्ही तिसरा पुकार देणार. व्यवस्थापकांना सांगणार की उद्या बाद पद्धतीचे सामने आहे, अतिशय महत्वाचे सामने आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये उद्या बाद होईल त्याचं तात्पुरतं आव्हान स्पर्धेचं समाप्त होईल. परंतु आज तुम्हाला प्रॉपर रेस्ट मिळावी, आज तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिससाठी वेळ मिळायचे आहे. त्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी आहेत, छत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती शकुंतलाजी खटावकर आणि मिलन सावंत पालांडे छत्रपती पुरस्काराचे आहेत आणि शिवाय क्रीडा उपायुक्त ठाणे महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत. श्रीमती वीणा खवळे शेलटकर शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत. मेघाली कोरगावकर मस्कर शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत. श्री रमेश भेंडेगिरी पुरुष विभागामध्ये निवड समिती सदस्य आहेत, ते दादोजी कोंडे पुरस्काराचे मानकरी आहे. श्री प्रमोद म्हात्रे छत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. श्री नवनाथ लोखंडे हिंगोली जिल्ह्याचे आणि श्री राम भोई
ठाणे जिल्ह्याचे निवड समिती सदस्य आहेत. पुरुष विभागात आम्ही पहिला पुकार दिलेला आहे. पुरुष विभागात आम्ही पहिला पुकार दिलेला आहे. सांगली विरुद्ध धुळे, पिंपरी चिंचवड विरुद्ध सातारा, मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध नाशिक ग्रामीण या संघांच्या व्यवस्थापकांना सूचना. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका, MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्यानं ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डीवर मनःपूर्वक स्वागत. तृप्ती जोशी यांना विनंती आहे आपण संहिता देव यांचं स्वागत करावं. महिला विभागात तिसरा पुकार. महिला विभागात तिसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 धुळे विरुद्ध बीड, क्रीडांगण क्रमांक 2 नाशिक विरुद्ध जळगाव, क्रीडांगण क्रमांक 3 पुणे ग्रामीण विरुद्ध सिंधुदुर्ग. महिला विभाग तिसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 धुळे विरुद्ध बीड, नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव, पुणे ग्रामीण विरुद्ध सिंधुदुर्ग. तिसरा पुकार या सहाही संघांच्या व्यवस्थापकांना सूचना. आपण आपले संघ क्रीडांगण क्रमांक 1, 2 आणि 3 वर उपस्थित करा. धुळे बीड क्रीडांगण क्रमांक 1, नाशिक ग्रामीण जळगाव क्रीडांगण क्रमांक 2, क्रीडांगण क्रमांक 3 पुणे ग्रामीण सिंधुदुर्ग. उपस्थित आहेत त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. रक्षा यादव यांना विनंती आहे आपण आयोजकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या या स्वागताचा स्वीकार करावा. मत्स्यगंधा पवार यांना विनंती आहे आपण रक्षाताईंचं स्वागत करावं. त्याचबरोबर ठाणे शहर सोशल मीडिया सहसंयोजक माधवी भुवड या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. अर्चना पाटील यांना विनंती आहे आपण माधवी ताईंचं स्वागत करावं. ठाणे शहर भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सहसंयोजक माधवी भुवड आपलं हार्दिक स्वागत. ओबीसी महिला मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणीताई सुर्वे यांचं देखील या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. कल्याणीताईंना विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करावा. महिला विभाग मत्स्यगंधा पवार यांना विनंती आहे आपण कल्याणी सुर्वे यांचं स्वागत करावं. महिला विभाग धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, मैदान क्रमांक 1. हॅलो. त्याचबरोबर ओबीसी मोर्चा सचिव हर्षला म्हात्रे यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा मत्स्यगंधाताईंनाच विनंती आहे आपण हर्षला म्हात्रे यांचं स्वागत करावं. हॅलो. नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा, मैदान क्रमांक 3. मैदान क्रमांक 2 वरती नाशिक ग्रामीण विरुद्ध जळगाव जिल्हा. आपणास केल्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 या तीनही मैदानांवर होणाऱ्या सामन्यांसाठी माजी खासदार सन्माननीय किरीटजी सोमय्या आवर्जून उपस्थित आहेत. ते लगेचच मैदानामध्ये येऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतील
आणि नाणेफेक करून या तीनही मैदानांवरच्या सामन्याला प्रारंभ करून देतील। सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण लवकरात लवकर 1, 2 आणि 3 या तीनही मैदानांचा ताबा घ्यावा। धन्यवाद। मानपाडा मंडल सरचिटणीस ज्योती ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। ज्योती, त्यांना विनंती आहे, आपण आयोजकांच्या वतीने होत असलेल्या या स्वागताचा स्वीकार करावा। अर्चनाताई पाटील यांना विनंती आहे, आपण ज्योतिताईंचं स्वागत करावं। यांना मैदानावर घेऊन जाण्याची विनंती आहे आयोजकांच्या वतीनं संजयजी वाघोले साहेब तसंच कृष्णाजी पाटील यांना। मैदान क्रमांक 2 वरती आपण या सामन्याचा प्रारंभ करून द्यावा। बहात्तराव्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या 3ऱ्या दिवशी मैदान क्रमांक 2 वरती महिलांचे 2 संघ एकमेकांशी लढणार आहेत आणि या संघांचा परिचय करून घेण्यासाठी या ठिकाणी आताच उत्तर सर्व मान्यवर मैदान क्रमांक 1 वर जातील आणि तिथून मैदान क्रमांक 3 वरच्या 3ऱ्या सामन्यालाही नंतर प्रारंभ करून दिला जाईल। माजी खासदार आदरणीय श्री किरीटजी सोमय्या यांचा परिचय संघाबरोबर होत आहे। दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा, मनापासून आशीर्वाद आदरणीय किरीटजी सोमय्या साहेबांनी दिलेला आहे। संघटन समितीच्या वतीने त्यांच्या समवेत श्री संजयजी वाघोले सर आहेत आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर परिचय झालेला आहे। तो संघ आता क्रीडांगण क्रमांक 1 वर मान्यवर पोहोचलेले आहेत। श्री किरीटजी सोमय्या सरांना विनंती राहील की आपण कृपया संघाचा परिचय करून घ्यायचा आहे। एक छानसा फोटो सेशन। खरं बघायला गेलं तर आदरणीय किरीटजी सोमय्या साहेब हे स्वतः एक सेलिब्रिटी आहेत आणि खेळाडूंना जो मोह आहे तो आवरलेला नाही आहे आणि त्यांनी विनंती केलेली है कि सर आप हमारे साथ एक फोटो बहुत अच्छी तरह से दीजिए। हमारे सेलिब्रिटी एक्स MP श्री किरीट भाई सोमय्या साहब, इनका परिचय क्रीडांगण मैदान नंबर 2 पर पिंपरी चिंचवड, सातारा, नाशिक ग्रामीण, जळगाव या संघाबरोबर झालेला आहे। धन्यवाद आदरणीय किरीट भाई सोमय्या जी। यानंतर मी विनंती करणार आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर महिला संघाचा परिचय करून घ्यायचा है। बहुत जिद्दी है सर, जिस तरह से आप जिद करते हैं, राजनीति में छाए हुए हैं, आपका प्रभाव दिखता है, आपका असर दिखता है, आपकी दमदार आवाज दिखती है। ठीक उसी तरह से आज यहाँ पे आपको हम देखना चाहते हैं। आप अपने मर्जी से आए हैं लेकिन आप जाएंगे श्री वाघोले साहब की मर्जी से। श्री किरीट सोमय्या जी, संघ रही पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, और ये तो बेइंसाफी होगी सर, नाइंसाफी होगी। अगर 2 टीमों को आशीर्वाद देंगे तो चौथी टीम हमारी वहां पे आपका इंतजार करेगी। पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग संघाचा परिचय आदरणीय श्री किरीट सोमय्या साहेबांनी। और किरीट सोमय्या जी जहां भी जाते हैं छा जाते हैं। एक दमदार आवाज, बुलंद आवाज भारतीय जनता पार्टी की। एक MP कैसा होना चाहिए वो बता दिया है पूरी दुनिया को, पूरे विश्व को। पुणे ग्रामीण गार्डियन श्री कृष्णाजी पाटील यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा आणि मनापासून आशीर्वाद दिलेले हैं। किरीट सोमय्या जी, आप जहां भी जाएंगे हमेशा याद रखा जाएगा आपको। सर बहुत अच्छा लगा यहाँ पे आके, जो कबड्डी वालों के साथ आप यहाँ पे जो समय बिता रहे हैं, हमें बहुत अच्छा लगता है सर।
और फिर उसी तरह से सचिन पाटील सर्वांना फोटोसाठी एकत्रित करून घ्यायचं। सचिन पाटील हा आमचा कबड्डी खेळाडू, महिंद्राचा कबड्डी खेळाडू, ठाणे जिल्ह्याचा कबड्डी खेळाडू, महाराष्ट्राचा कबड्डी खेळाडू आणि कबड्डी खेळ सुटल्यानंतर कबड्डीची सेवा करण्यासाठी या मैदानामध्ये स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये सचिन पाटील कार्यरत आहे। सचिन पाटील जी साहेबांबरोबर एक छानसा फोटो होऊ द्या। किरीट सोमैया साहब का, और किरीट सोमैया साहब को मैं अनुरोध करूंगा सर, कुछ तो हम आपसे सुनना ही चाहेंगे सर। सर आप मंच पे आएंगे, हमें बहुत अच्छा लगेगा सर। आपकी बोली, आपकी भाषा, आपके बोलने का तरीका, आपका जज्बा, आपका जो रुतबा रहता है वो हमें देखना है सर। आप 2 शब्द तो हमें कहेंगे आशीर्वाद के रूप में। चाहिए तो मैं कॉर्डलेस माइक वहां पे ले आता हूं सर। आप बहुत अच्छे। अठरा 18 म्हणजे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या 3ऱ्या दिवशी या ठिकाणी उपस्थित उपाध्यक्ष वर्षा पाटील यांचं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत। स्वप्नाली महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सातारा, पिंपरी चिंचवड विरुद्ध जालना। पहिला पुकार महिलांच्या पुढील सामन्याकरिता पहिला पुकार रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सातारा, पिंपरी चिंचवड विरुद्ध जालना। पहिला पुकार टीम मॅनेजर्स वेळेची आपण नोंद घ्यायची आहे। रत्नागिरी कोल्हापूर, मुंबई उपनगर पूर्व सातारा, पिंपरी चिंचवड जालना। पहिला पुकार।
वर्षाताई पाटील यांचं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. नंदाताई पाटील यांना विनंती आहे आपण वर्षाताईंचं स्वागत करावं. तृप्ती सुर्वे यांचंही या व्यासपीठावर स्वागत. शीतलताई करंडे यांना विनंती आहे आपण तृप्ती सुर्वे यांचं स्वागत करावं. शीतल कारंडे यांना विनंती आहे आपण तृप्ती सुर्वे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर संगीता सांडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. माधुरीताई मेटांगे आपल्याला विनंती आहे आपण संगीता सांडे यांचं स्वागत करावं. माधुरी मेटांगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आशाताई राजपूत यांचंही मनपूर्वक स्वागत. माधवीताई भुवड आपल्याला विनंती आहे आपण आशाताई राजपूत यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मत्स्यगंधाताई पवार यांचंही मनपूर्वक स्वागत. स्वप्नालीताई साळवी यांना विनंती आहे आपण मत्स्यगंधा पवार यांचं स्वागत करावं. हॅलो. धुळे जिल्हा पुरुष विभाग आपल्या विरुद्ध खेळणारा संघ मैदानात दाखल झालेला आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनुराधा रोडे यांचंही मनपूर्वक स्वागत. विद्याताई शिंदे यांना विनंती आहे आपण अनुराधाताईंचं स्वागत करावं. सामना संपला शेवटची 5 मिनिटं. या ठिकाणी उपस्थित मंडळ अध्यक्ष कांचनताई पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत. तृप्ती पाटील यांना विनंती आहे आपण कांचनताईंचं स्वागत करावं. व्यासपीठावर सत्कार स्वागत सुरू आहे. हॅलो. कांचनताई पाटणारे सुनील जाधव
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी सुनील जाधव यांचंही मनपूर्वक स्वागत. कृष्णा भुजबळ यांना विनंती आहे, आपण सुनील जाधव जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र यांचं स्वागत करावं. रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व, रायगड जिल्हा, पिंपरी चिंचवड, जालना जिल्हा आपला महिला विभाग आपणास केल्याने पहिलाच पुकार. हॅलो, महिला विभाग पहिला. हॅलो, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध कोल्हापूर जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध रायगड जिल्हा, पिंपरी चिंचवड, जालना जिल्हा आपणाला खेळण्यासाठी पहिला पुकार. ठीक तिसऱ्या पुकाराला संघ मैदानात दाखल होणं आवश्यक आहे. एका वेगळ्या उंचीपर्यंत स्वतःच्या कर्तृत्वाला घेऊन जाणारी मीनाक्षी वसंत मालवडे ही ट्रेकर आवर्जून आज या स्पर्धेला उपस्थित आहे. तिचं मनपूर्वक स्वागत. रत्नागिरी तिकडचे सन्माननीय संजय वाघोले साहेब यांना विनंती आहे, आपण मीनाक्षी वसंत मालवडे या ट्रेकरचा या ठिकाणी सन्मान करावा.